नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, खरंच इंदापूर तालुक्याला लाल दिव्याची गाडी मिळेल का? आता अशी चर्चा सुरू झाली इंदापूर तालुक्यामध्ये की अंकिता पाटील जी हर्षवर्धन पाटील यांची कन्या आहे, तिला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळेल. आणि ते दस्तूर खुद्द अजित पवार यांनी जाता जाता सांगितलं होतं की एकत्रित लढू आणि अंकिताला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करू असा काहीतरी शब्द दिलाय वगैरे वगैरे अशा आता तालुक्यामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर हे कितपत खरं आहे किंवा खरंच इंदापूरचे आमदार सुद्धा दत्तात्रय भरणे हे या सगळ्या गोष्टींना मान्यता देतील का? म्हणजे राजकीय समतोल हा बघितला जातो सगळ्या गोष्टींचा, तर ते तितकं सत्य होईल का या गोष्टी? तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका झालेल्या आहेत. निकाल लागले, सगळं झालं, परंतु निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं होतं. तर दोन्ही राष्ट्रवादी ह्या पुणे जिल्ह्यापुरत्या तरी एकत्र येऊन निवडणुका लढवत होत्या, जसं की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका. या पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला. आणि याच काही कारणांमुळं अजित पवार असतील, शरद पवार असतील यांनी असं ठरवलं की बाबा जिल्हा परिषद सुद्धा एकत्र लढलं पाहिजे. दोन्ही गट येऊन एकत्र लढलं तर ते जिल्हा परिषद तरी आपल्या ताब्यामध्ये राहील असं त्यांना वाटलं. आणि कधी नव्हे अशी ग्रामीण भागामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली की त्यात आता इंदापूर तालुक्याचं जर उदाहरण आपण पाहिलं तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकमेकाचे प्रतिस्पर्धी विरोधक, परंतु एकत्र येऊन निवडणुका लढवाव्या लागल्या त्यांना सुद्धा. दोन्ही नेते एकत्र आले, निवडणुका लढवल्या. भारतीय जनता पक्षानं विरोध केला, विरोधी उमेदवार उभे केले. इंदापूर तालुक्यातल्या ज्या 8 जिल्हा परिषदेच्या जागा होत्या त्या सगळ्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आल्या. आता त्याची यादी सुद्धा आपल्याकडे आहे. तर नेमकं उमेदवार जे निवडून आलेले आहेत जिल्हा परिषदेचे, आपण ते सुद्धा आपण बघूया. त्याची सुद्धा यादी माझ्याकडे आहे की बाबा कोण कोण किती किती मताने निवडून आलंय. खरंच म्हणजे आता हे करत असताना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे दौंड तालुक्याला मागितलं जातंय की जे दौंड तालुक्याचे जे वीरधवल जगदाळे जे आहेत हे अजित पवार यांच्या म्हणजे पवार कुटुंबियांच्या अतिशय जवळचे आहेत. त्याचं कारण सुद्धा तसं आहे की 12 बिगवन दौंड या ठिकाणचा जो दौंड साखर कारखाना आहे याचं सगळं कामकाज ते जगदाळे कुटुंबियाकडे आहे. त्यामुळं त्यांचं नाव चर्चेत आहे की काय असं सुद्धा बोललं जातं की दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार नाही आणि तिथं देव अध्यक्षपद द्या असं बोललं जातं. आता बघा, इंदापूर तालुक्यामध्ये जे निवडून आलेल्या लोकांची जी यादी आहे, सर्वप्रथम बिगवन गटामध्ये मेघना तुकाराम बंडगर ह्या निवडून आल्या. पुन्हा त्या सर्वसाधारण महिला आहेत. आता पळसदेव मध्ये नागरिकांचा मागास वर्ग म्हणजे ओबीसीची जागा आहे. ही ओबीसीच्या जागेवरती दोन्ही पक्षानं मराठा उमेदवार दिली होती. आता त्यांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत, तर ते निवडून आलेले आहेत. हर्षदा दीपक जाधव. तर वडापुरीमध्ये सुद्धा सर्वसाधारण जागा होती, इथं यशराज आप्पासाहेब जगदाळे निवडून आले. आता निमगाव केतकीमध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला होती म्हणजे ओबीसी साठी, इथं सोनाली तुषार जाधव निवडून आल्या. तर वालचंद नगरमध्ये अनुसूचित जातीची महिलाची जागा होती, तर या ठिकाणी निर्मला सागर मिसाळ निवडून आल्या. तर 71 मध्ये
म्हणजे लासूरने. अनुसूचित जाती महिला तिथं सुद्धा पडलेली जागा होती. माधुरी सागर भिशे ह्या निवडून आल्या. आणि काटीमध्ये सर्वसाधारण जागा होती, श्रीमंत पोपट ढोले निवडून आले. आणि बावडामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिलेची जागा होती, तिथं अंकिता हर्षवर्धन पाटील ही निवडून आले. तर अशा पद्धतीने हे उमेदवार आटीच्या आटी घड्याळावरती निवडून आले. आणि असंच काहीसं बारामतीला सुद्धा झालं. बारामतीचे सुद्धा आटीच्या आटी उमेदवार हे घड्याळावरती निवडून आले. तर दौंडमध्ये सुद्धा घड्याळावरती सगळे उमेदवार, एक उमेदवार वगळता सगळे उमेदवार घड्याळावरती निवडून आले. त्यामध्ये रमेश आप्पा थोरात यांचे चिरंजीव सुद्धा आहेत, म्हणजे जे माजी आमदार आहेत, आता ते राष्ट्रवादीकडेच आहेत. तर या ठिकाणचं सुद्धा जर आपण वातावरण पाहिलं तर बघा, रमेश थोरात असतील, वीरधवल जगदाळे असतील, हे दोघांची सुद्धा स्पर्धा आहे तिथं की पद मिळवण्यासाठी. आता राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा महत्वाची आहे, दौंडची विधानसभा जिंकणं, आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणामध्ये बळ कार्यकर्त्यांना देण्याची तयारी, म्हणजेच रमेश थोरात किंवा वीरधवल जगदाळे यांना तिथं पद देण्याची शक्यता आहे. तसंच आता दुसरी गोष्ट म्हणजे इंदापूर तालुक्याचा जर विचार करता, इंदापूर तालुक्याला घड्याळाचाच आमदार आहे आणि हर्षवर्धन पाटील सुद्धा तुतारीवरतीच निवडणूक लढवलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळं इथं जास्त काय असा विरोध म्हणता येणार नाही की दोन्ही एकाच पक्षाचे आहेत. तरी सुद्धा जे अंतर्गत राजकारण असतं, कटशह कटाचं राजकारण जे आहे, जसं की आता बाबा दत्तात्रय भरणे यांना पुढच्या वेळेस आमदार व्हायचंय, तशी त्यांची तयारी सुद्धा पुन्हा सुरू झालेली आहे की बाबा आपण 3 वेळा आमदार झालोय, आता 4थ्यांदा आमदार झालं पाहिजे. म्हणजे हर्षवर्धन पाटील सुद्धा या तालुक्यामध्ये 4 वेळा निवडून आले आणि 5व्यांदा त्यांचा पराभव झाला, तर 5व्यांदा निवडून पुन्हा येण्यासाठी त्यांनी 3 वेळा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश आलेलं आपल्याला दिसलं नाही. तर आता 4थ्यांदा त्यांना विजय मिळवायचा आहे. तर ह्या दत्तामामा भरणे यांना 4थ्यांदा विजय मिळवायचा आहे, तर हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा 4थ्यांदा, जो 3ऱ्यांदा पराभव झालेला, 4थ्यांदा आपल्याला त्याचा वाचपा काढायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा फिल्डिंग लावलेली की आपल्या मुलीच्या माध्यमातून एखादं म्हणजे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपल्या मुलीला मिळावं, म्हणजे अंकिताला मिळावं, ह्याच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा प्रयत्न सुरू केलेले. शरद पवार साहेबांची भेट घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर सुप्रियाताई असतील किंवा सुनित्रा पवार असतील, यांच्या सुद्धा गाठीभेटी घेतल्या असल्याचं कळतंय. आणि एकंदरीत आता तालुक्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली की बाबा ज्यावेळेस अजितदादा हे जिवंत होते त्यावेळेस अजितदादानेच शब्द दिलेला होता की हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवरती घेऊ आणि मुलीला त्यांच्या अध्यक्ष करू, असा काहीसा शब्द दिलाय असं बोललं जातंय. म्हणजे चर्चा दबक्या आवाजामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये सुरू झाली की बाबा अजितदादांनी शब्द दिला होता की तिला अध्यक्ष करू, मग आता तो शब्द पाळला पाहिजे. आम्ही एकत्र लढलोय, एकत्र लढून आम्ही सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आणलेल्या आहेत, तर आता अध्यक्षपदाची देण्याची जबाबदारी सुद्धा राष्ट्रवादीची आहे आणि त्यांनी ते दिलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहता तसं हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या जवळचेच आहेत. म्हणजे आजवर हर्षवर्धन पाटील जे 4 टर्म निवडून आले त्यापैकी 3 टर्म ह्या शरद पवारांच्या जीवावरतीच निवडून आली. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये विरोध झाला. 1995ला काँग्रेस पक्षातनं तिकीट नाही दिलं, अपक्ष जाऊन उभे राहिले, शंकरराव बाजीराव पाटलांनी उभं केलं. परंतु पुढच्या प्रत्येक निवडणुकीला इतर कोणी नको म्हणून हर्षवर्धन पाटील यांना पवारांचं सुद्धा बळ मिळायचं, ते जाखरीत मिळायचं, असं उघड नव्हतं. आणि ज्या वेळेस पवार साहेबांनी खराखुरा अंगावरचा हात काढून घेतला त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. परंतु तसं पाहता हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या जवळचेच आहेत. तर बघा आता जवळचे आहेत म्हटल्यावरती आता तिकीट दिलं जाईल का, म्हणजे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिलं जाईल का. तसंच विधानसभेला सुद्धा जवळचे असल्यामुळे त्यांना बोलवून घेऊन विधानसभेला तुतारीचं तिकीट दिलेलं होतं. परंतु आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना अनेक वर्षापासून सरकारी गाडी नाही, तर ती सरकारी गाडी अंकिता पाटील याच्या रूपानं मिळते का, म्हणजे अंकिताला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खरंच देतील का. आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे 2.5 वर्षासाठी असतं, 2.5 वर्षांनी ते बदल केला जाऊ शकतो. आता अध्यक्षपद मिळेल किंवा सभापतीपद जरी मिळालं
तरी ती सुद्धा सरकारी गाडी आहे आणि त्याच्या माध्यमातून कामं करता येतात. आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आता सभापती पद जर मिळालं तर ते जिल्ह्याचंच असतं आणि तालुकाभर काम करता येतं. आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आपल्या आपल्या गट जो आहे त्या गटामध्ये नवनवीन कामांचं उद्घाटन करता येतं. तर नेमकं अध्यक्षपद भेटेल का याच्याकडे आता सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. तालुक्यातल्या हर्षवर्धन पाटील प्रेरित असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना वाटतं की बाबा अंकिताला पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद 2.5 वर्षासाठी मिळावं. आता गेल्या वेळेची जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेस बघा दिलीप वळसे पाटील यांचे चिरंजीव आणि इतर म्हणजे तिकडच्याच लोकांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळालं होतं. परंतु इंदापूर तालुक्याला सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचं सभापतीपद प्रवीण मानेंच्या रूपानं मिळालं होतं. परंतु त्यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक झाली आणि आता इंदापूर तालुक्याला असंच सभापतीपद किंवा अध्यक्षपद मिळतंय का हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. परंतु तालुक्याच्या नजरा मात्र त्या सभापती पदाकडे टिकून राहिलेल्या आहेत हे मात्र तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.